गुणवऱ्याच्या रायफल सोबत आज इंद्रा पळाला, बरोबर का? हा बरोबर. शेट काय इंद्रा आम्हाला तर कळलं नवीन खरेदी आहे. कसं काय? आजच बैलाचा विषय झाला होता खरेदीचा. व्यवहार आजच झालेला आहे. आणि बैल एक मैदान पळायचा होता. हा. तर आम्ही पहिल्याच मैदानात बैल हाणला. बैल मनासारखा पळाला. व्यवहार झालेला आहे बैलाचा. 11 लाख रुपयाला बैलाचा व्यवहार झालेला आहे. 11 लाख रुपयाची मोठी खरेदी केली आहे आणि ते खरेदी एक मैदान बैल पळवायचा होता आणि पळवला आणि बैलांनी सार्थ केले 11 लाख रुपये आणि पहिल्याच दिवशी गुलाला हा गुलाल दिला बैला. घेतला त्या दिवशी आजच झाला आमचा. आजच झाला. कुठं राहता बिता कुठं सांगा की एकदा. आमचं गाव वडकी. हा. आणि हा बैलाचा व्यवहार आम्हाला सनीकरचे म्हणून आमचे मित्र आहे जुने, त्यांनी करून दिला. त्यांच्याकडे बैल होता. बैल संभाजीनगरचा होता. पण ते म्हणले लोक तुम्ही लय जवळचे आपल्याला, लय दिवस तुम्ही गुलालात नाही, तुम्हाला अशी एक वस्तू देतो आम्ही. त्यांनी ही वस्तू आम्हाला दिली. मीच सनीकरची ह्यांना आपला विश्वास सतत सनीकरची. हा आता आपल्या विश्वास ह्यांना न बघताच बैल म्हणले घेऊ आपण, काय हरकत नाही, ह्या मैदानाला या घेऊन पळू आपण. व्यवहार आमचा ठरलेला. काल व्यवहार झाला आमचा आणि आजच्या मैदानाला पैसे देऊन कॅश देऊन आपला व्यवहार क्लिअर होणार. पैसे देऊन लगेच कॅश देऊन व्यवहार होण्याआधीच बैलाने पळ दिला आणि गुलाल मिळवला. माणूस चांगला आहे, फक्त त्याच्यात रात्री आम्हाला बैलाला पायऱ्याला एकाने फसवले. पायरा दिला, चिठ्ठी बिट्टी टाकल्यानंतर म्हणला की दुसऱ्या बरोबर बैल पाहणार. मग रात्रीत आम्हाला रायफलचा पायरा झाला. योगा आला आमचा. योगायोगाने रात्री पायरा झाला. रात्री चर्चा झाली, बाबा ह्याचा रायफल म्हणलं चालतोय, हाना म्हणलं. हे आपला ड्रायव्हर कुठला जरी पायरा असला तरी आपली ह्या बैलाची गाडी छोट्या ड्रायव्हरच आणतो. हा छोट्या ड्रायव्हर सगळ्यांना नाव परिचितच आहे, कारण ते आता चालू सीझनला टॉपलाच आहे. शेट काय सांगताल, तुम्हाला काय पहिल्यापासून नाद होता का? आता पहिली नवीनच खरेदी एकच आताची? नाही पहिली बैल होती आपल्याकडे, पण आपल्याला यश नव्हतं बैलात. यश नव्हतं. ही पहिली खरेदी. मित्राच्या रूपाने मित्र कायम नाही का वनव्यात गारव्यासारखा मित्र आला आणि तुम्हाला गुलाल दिला. पहिल्या दिवशी पहिला गुलाल. कसा पळाली रायफल, कशी पळाली आज? चांगली, एक नंबर मनासारखी गाडी पळाली. मनासारखी गाडी पळाली. एक मनातला प्रश्न होता, छत्रपती संभाजीनगरवरनं आता आपल्या इकडे पण सगळे बैल आहेत, पण छत्रपती संभाजीनगरवरनच का खरेदी केली जाते आता एवढ्या रिसेंटली? नाही का मालकाचा एवढा दिलदारपणा. मालकाला फक्त म्हणलं बैल आम्हाला लागतं, मालक बैल सोडून इथे गेले. म्हणले बैल तुम्ही पळवा, आमचा माणूस कोण नाही, तुमच्या विश्वासा बैल आम्ही सोडून जातो. तुम्हाला काय वाटत असेल तुमचा तुम्ही नेऊन पळवा, बैल किती पळतोय बघा. आणि मालक एकदम गरीब घरातले. ते खरीच गोष्ट आहे, गरीब घरातलीच लक्ष्मी. अजून त्यांचा माणूस नाही काय नाही, ह्यांनी मित्रा खातीर बैल आपल्याकडे सोडून गेले. आपल्या गोट्यावर बैल व्यवहार व्हायच्या आधीच. म्हणजे एवढा विश्वास दाखवला त्यांनी आपल्यावर. तरी पण छत्रपती संभाजीनगरवरनं भरपूर बैल येतात आणि आपल्या बघा टॉपचं स्पीड लागते. आपले काय सांगताल, काय तुमच्या इकडे काय असे काय सांभाळणी आहे की टॉपचं स्पीड लागतं इकडे? सरावच त्यांना तशा पद्धतीने घेतलेला आहे. आपण मी आणला तिकडून संभाजीनगरवरनं. बैल गट काढला की माझ्या लक्षात आला हा बैल. मग इकडे आला तेव्हा काय एवढा उजेडाचा बैल नव्हता. पण आता 2025 मध्ये 7 ते 8 गुलाल आहेत. माझ्याच नियोजनात बैल पळतो. इथून पुढे बी माझ्याकडेच बैल राहणार आहे, माझ्याच नियोजनात पळणार आहे. त्या हिशोबाने शेटच्या नावावर बैल पळणार. पण नियोजन सगळं तुमच्याकडेच असतं. बघा पहिल्यांदाच शेटला एवढं 4-5 वर्षात म्हणतात बाकी बैल राहिली तुमच्याकडे, पण गुलाल हा नव्हता. वस्तू घेण्यासारखी होती म्हणून शेटला म्हणलं तुम्ही वस्तू घ्या, हे तुम्हाला वस्तू नाही. त्या हिशोबाने नाही शेटकडे अजून एक बैल हारण्या म्हणून ते आपल्याच घरी. बैल वडकीच्याच मैदानात आपल्याकडे पळायला आलता. बैलाचा पळ बघून आपण म्हणलं बैल आमच्याच गोट्यावर होता. वडकीच्या मैदानात पळाला का नाही? लय पळाला बैल. आमचा बैल कमी पडला, 2 नंबर गटात बैल पळाला. म्हणून मी बैल ठेवून घेतला. हे बघा मनाचं मोठेपण आहे की आपला बैल कमी पडला हे सांगायला पण धाडस पाहिजे. नाही आपण त्यांना डायरेक्ट म्हणलं की आपला बैल कमी पडला पण तुमचा बैल चांगला पडला, म्हणून आम्ही बैल ठेवून घेतला. बैल ठेवून घेतला, मनात भरला आणि शेवटी दारात पण त्या घरीच खरेदीच केली. खरेदीच झाली. इथून पुढे आपल्याला कोणत्या मोठ्या मैदानात पळायला दिसेल? आता नियोजन जसं होईल तसं नियोजन होईल तसं. आज मैदानात गुलाल भेटला, आजचा काय आनंद आहे? आजचा आनंदच आहे, 3 वर्षांनी गुलाल मिळालाय. हे तुमच्या चेहऱ्यावरचा हसू सांगते आनंद काय. आणि इथून पुढे आपल्याला चांगल्या मानाच्या मैदानातला, मोठ्या मैदानातला गुलाल भेटला. पटरवाडीला आम्हाला लय वेळ पडलो, एकदा गुलाल नाही. पटरवाडी मानाचंच मैदान आहे आणि यात्रेचं मैदान आहे. आपल्या भागातलं मैदान असल्यावर आपली गाडी गुलाल राहते, याचा आनंद वेगळाच आहे. छोट्या ड्रायव्हर आपली गाडी आणि त्यांच्या छोट्या ड्रायव्हराच गाडी पळवतात. मला वाटतं गटात पण मारे तुम्हीच पळवली ना? कसं काय स्पीड लागला आज? गाडीला स्पीड म्हणजे दोन्ही एक टाक पळते ती बैल, कुठलाच कमी नाही जास्त नाही. गाडी चांगलीच पळते, काय अडचण. इथून पुढे आपल्याला पळताना दिसेल म्हणायचं परत एकदा. ती बी लय म्हणजे त्यांचा कधीच नाही पाडा कधीच नसतो, खुल्या मनाने डायरेक्ट. त्यांनी पण आपल्याला रात्री फोन केला, लगेच बैल दिला. नाही होय असलं काही आडं घेतलं नाही आपल्याबरोबर त्यांनी. चला इथून पुढे आपल्याला आता नवीन खरेदी झाल्याच, पण आता पहिलाच गुलाल दिलाय आणि अजून असंच अनेक गुलाल देतील तुम्हाला. ह्या शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो,
आपण आज आलेलो पठारवाडी येते एक यात्रेनिमित्त भव्य दिव्य ओपनचं मैदान भरलेलं. भरपूर टॉपचे नंदी आलेले इथं. त्यात असाच एक टॉपचा नंदी आहे ज्यांनी फायनलचा गुलाल घेतलेला आहे. आपण बघू काय म्हणते शेठ. शेठ नमस्कार, काय नाव आपलं? बाया ड्रायव्हर गुणवरे. बाया ड्रायव्हर गुणवरे. आपल्या नंदीचं नाव सांगा की एकदा. रायफल. रायफल. गुणवऱ्याची रायफल सगळीकडे प्रचलित आहे. आज काय कसं काय नियोजन केलं, कोणासोबत पळाला? आज आम्ही इंद्राबर पळालो. सनी खर्चे रोहन मोडक नवीन खरेदी. रोहन मोडकांची नवीन खरेदी. मोडक. हो. कसा पळाला इंद्रा, काय सांगता? चांगली पळाली गाडी. चांगली पळाली. कितव्या गटात होती? आम्ही 9व्या गटात पळलो. 6व्या सीमेत पळालो. फायनलला 4 नंबर तास. फायनल 4 नंबर. गाडी तुम्हीच पळवली नाही? नाही, गटाला सीमेला छोट्यानं पळवली. फायनलला संतुलन पळवली. फायनलला संतून पळवलेले. नियोजन कोण करते रायफलचं? नियोजन स्वतः मीच करतो. स्वतः तुम्हीच करता? घाटाव मीच करतो. इकडं पुण्यात रोहन करतो. घाटाव पण पळतो का? घाटाव आपल्या इकडं. आपल्या इकडं? हां, सातारकडं. मैदान कसं काय वाटलं आजचं? फाट्या बिट्या कसं होतं? फाटे चांगले. नियोजन कसं होतं इथलं? नियोजन ही एक नंबर. निकाली सगळं रास्तं काय कुठंच काय नाही झालं. कुठं काय नाही आलं? याच्या अगोदर आता मागं कुठं बोलायला राहिलं? बोशाला राहिलो होतो. 2 नंबर केलं. बोशाला. तिथं कोणासोबत पळाला? तिथं सामना झाला सीमेला आमचा. हम्म. पुरुषून घेतला तो चॉकलेट आहे काळा. ते हा, चॉकलेट चॉकलेट. चॉकलेट आम्ही फायनलला पळलो. 1 नंबर तासानं कडनं 2 नंबर केलं. म्हणजे आता म्हणायचं महिन्यानंतर बोलाल का आत्ताच? एक 20-25 दिवस झालं. इथं मांत्रेवाडीला मैदान होतं. तिथं बैला लागलं होतं वशिंडला काटतार. गाडी बाहेर गेली त्या. त्यानंतर मग किती दिवस आराम भेटला? 15 दिवस आराम. 15 दिवस आराम. म्हणजे असं जर मैदान रेग्युलर पडलं तर किती दिवसाचा आराम देत आहे? 4 दिवसात तर ताणतच नाही. 4 दिवसाच्या आत पुढंच. म्हणजे एकंदरीत कळाला की बैल आपल्याला पळायला तयार आहे, त्यानंतरच नियोजन करताय. पायऱ्या बिऱ्याला काय अडचण येतात का इथून? लय मापाच्या बाहेर. तिथं विचारूच नका. मापाच्या बाहेर? हो. आमच्या एवढ्या तर कुणालाच अडचण येत नाही. मी स्वतः ड्रायव्हर आहे. हां सगळी टॉपची बैल हाणलेत मी. हां. म्हणजे कोणाला हाणला नाही, कोणाला नाव घ्यायचं नाही. त्याला जेव्हा कळेल तेव्हा आपल्या पैऱ्यात येऊन पळेल. त्याला कोणाला काय बोलायचं नाही काय नाही. म्हणजे एवढे सगळे टॉपचे बैल सगळे टॉपचे सगळे. तरी पण तुमच्याच घरच्या याला देत नाहीत. कोण देत नाहीत. आपण पदर भाड्याने गेलेलो आहे. बैल गेलेत. आज सुद्धा अड्ड्यात होती बरेच जण. गाडात कशी मी आमच्याच होती ती. पदर भाड्याने आम्ही सुद्धा गेलोय त्यांना बैल घेऊन स्वतः. बघा म्हणजे त्यांच्याच सेमीत होते तुम्ही? हो, त्यांच्याच सेमीत होता. आणि रायफलने उत्तर दिलं. उत्तर ते भेटणारच आहे. अजून लय जणांना उत्तर द्यायचंय. लय जण काय सांगताल आता? बैल तर आपला पळतोय पण का अडचण येत असतात पायऱ्याला? का पैसे कशामुळे? पैसा तर पहिला रट्टा असतो. किती पाहिजेत बोल. पैसे तर कोण घेत नाही, बैल तर देत नाही. तिचा चांगला अनुभव आहे. कारण की माणसाला काय पायरा तर झाला नसतो. सांगाय 8 दिवस झालाय, 15 दिवसात पैरा झालेत. एका दिवसाचा पैरा झाला नसतो कोणाचाच. माणूस नस म्हणाय म्हणते माझं 15 दिवसात पैरा झालेत. क्षेत्रात म्हणतात की शब्दाला किंमत आहे, शब्दाला किंमत आहे. नाही, आता असं कसं किंमत नाही? जी माणूस म्हणतो ते येडा. किंमत नाही शब्दाला. आम्ही पळतो, बाकीची पळत नाही. ते आम्हाला पळत नाही. आमच्याबद्दल तर कोणी शब्दच पळला नाही. नावं सांगितलं तर यादी तुम्हाला पुरणार नाही, इतकी नाव आहेत. इतकी नाव आहेत. हा. फायनलला गाडी पळवलेली कोणी? त्यांनीच ना. गट सीमेला छोट्यानं पळवलेली. छोट्याच बैल आणतो आपला काय पहिले पण आदत असल्यापासून. हो. आणि छोट्या ड्रायव्हरचं नाव आता सगळीकडे टॉपलाच आहे. आणि चालू सीझनला गुलालाचा बादशाह म्हणून छोट्या ड्रायव्हरांना ओळखतात. आपण छोट्या ड्रायव्हरांचं म्हणणं बघू काय म्हणतात. काय कसं काय पळाले आज रायफल? पळायचा म्हणजे विषय काय माहितीये, गाडीनं एकच करायचा. एकच का विषय काय आहे, वासरू म्हणजे गर्व सांगत नाही, वासरू बेत तेवढं मला. म्हणजे मी जास्तो ना एकच करायचा गाडी. बाकीचं काय बोलू शकत नाही. एक करायचा का तर करायचा एक गाडी. म्हणजे एवढा वासरू माझा हातात लागून घेत नाही. तुम्हाला पण कॉन्फिडन्स आहे त्याच्यावर? कॉन्फिडन्स नाही. मी सांगूनच शिमी काढलाय. सांगूनच शिमी काढली. बघा चांगली सांगूनच एक केला असता. विषय कसा होता, ती दुसऱ्या गाडीला त्या मालकाने बैल घेतला. ती 2-3 वर्ष झटली. त्याला गुलालच नाही 3 फेऱ्याचा. मग त्या डोळ्यातच पाण्याला मला म्हणला तुम्ही बसावं लागतंय म्हणलं. म्हणून मी बसलो. नाही तर ही घरचंच वासरू ही काय समजूनच घेते. आता ही भावच आहे मोठा, त्यामुळे काय विषय येत नाही. म्हणजे बघा आपले स्वतःचा घरचा बैल आहे, स्वतःचा म्हणजे आदतपणापासूनच सांभाळलेला आहे. पण का एवढी इच्छा आहे की दुसऱ्या एखादा 2-3 वर्षापासून गुलालात राहिला नाही, त्यांना गुलालात ठेवण्यासाठी आपला बैल दुसऱ्यांना चालवा दिला पण त्यांच्या गाडीवर बसले. यामुळेच छोट्या ड्रायव्हरचं नाव आता सध्याकडे टॉपला आहे. निस्वार्थी मनाचा ड्रायव्हर
म्हणून छोट्या ड्रायव्हरकडे बघितलं जातं. बघा ग काय इथून पुढं काय नियोजन असेल रायफलचं नियोजन एक मैदान कमी खेळायचं पण आता चांगल्या पैरा टॉपच कसं आता आहे, इथून बैल टॉपचाच आहे व काय होतंय माणूस काय करतंय माणूस काय करते आम्ही सगळ्याला दिलेत हा आणि आम्हालाच कोण दिलं असा विषय झाला. आम्ही सगळ्याला दिलेत टॉपला बी दिलेत आम्ही पण तो फिरून आम्हाला देत नाही असा विषय झाला. म्हणजे हे फक्त म्हणायला आहे का की मी देतो तुला? नाही ना ऐका की जेवढी गेलीत का आमच्यापासून ती चांगल्या पैरात पळते ती पण ती असा विषय झालाय ती परत आम्हाला देत नाही ती असा विषय झाला. चालतंय आता तुम्हाला मुलाखत एक दिली की नाही मग त्यावेळेस तुम्हाला कळेल कुणी काय काय केलंय. नाही बरोबर आहे. काय काय पडद्या पुढे गोष्टी आहेत त्यात, काय पडद्या मागच ठेवलेल्या जातात. सांगणार आहे कुण्या कुठं घाण केली कुण्या कुठं काय केलं सगळंच सांगणार आहे सर. चला आपल्याला परत एक सगळ्यांना वाट बघा. लवकरच आपल्याला बघू घेऊ एखादी मोठी मुलाखत सांगतेलाच आपल्याला सगळं. मुलाखतीत सगळं सांगणार. तरी पण आज मला त्रास झाला, मला माहिती आहे, त्रास झाला. म्हणजे सामान्य बैलगाडी विषय कसा आहे माहिती आहे का तुम्हाला? टॉपच्या गाडीवर आम्हाला किती त्रास होतो हे आम्हाला माहिती आहे. विषय आमच्यापेक्षा लहान नवीन आलेला तर त्याला किती त्रास होतात हे आम्हाला कळतं. विषय कसा आहे आम्ही जरी खचलो तर ही वस्तू खचून देत नाही आम्हाला त्यामुळं हित आहे. म्हणजे महादेवाच्या नंदीचा एक आशीर्वादच म्हणायला लागेल. किती खचला तरी परत तीच उभारी भेटते आणि त्याच जोशाने परत मैदानात येत आहे. आणि इथून पुढे आपल्याला अशीच रायफल यांचं नाव वरपर्यंत नेईन आणि गुलाला दिसेल ही शुभेच्छा देतो आणि 2 शब्द बोलायला धन्यवाद.